स्त्रियांनी मकर संक्रांतीला वाण का वाटू नये? तुम्ही दरवर्षी संक्रांतीला वाण वाटता का? पण तुम्हाला माहीत आहे का, काही परिस्थितीत स्त्रियांनी मकर संक्रांतीला वाण वाटू नये, नाहीतर पुण्याऐवजी दोष लागण्याची शक्यता असते. मकर संक्रांती हा केवळ सण नाही, तो सूर्याच्या उत्तरायणाचा पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेली प्रत्येक कृती थेट आपल्या भाग्य, आरोग्य आणि सौख्यावर परिणाम करते. आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांनी संक्रांतीला वाण कधी वाटू नये, त्यामागची शास्त्रीय व पौराणिक कारणे, योग्य पर्याय कोणते आणि कोणत्या स्त्रिया नक्की वाण वाटू शकतात. वाण म्हणजे काय? वाण देण्यामागील धार्मिक व आध्यात्मिक अर्थ. फक्त साडी, हळद कुंकू किंवा भांडी नाही. वाण म्हणजे स्त्रीतील श्रद्धेचे नातं. पण वाण नेमकं असतं तरी काय? वाण म्हणजेच सुवासिनी स्त्रीने इतर सुवासिनी स्त्रियांना दिलेले दानाची पवित्र भेट. हे दान केवळ वस्तूचं नसतं, तर त्यामागे असतं श्रद्धा, सद्भावना, सौभाग्य टिकवण्याची प्रार्थना. वाण देताना स्त्री देणारी असते व समोरची स्त्री ही घेणारी असते. पण खरं पाहिलं तर दोघांनाही पुण्य मिळतं. देणारी स्त्री आपलं सौभाग्याचं दान करते आणि घेणारी स्त्री ते श्रद्धेने स्वीकारते. पुराणांनुसार स्त्री जेव्हा वाण देते तेव्हा तिचं सौभाग्य दृढ होतं, कुटुंबात शांती व समाधान नांदते, घरातील नकारात्मकता दूर होते. म्हणूनच संकष्ट चतुर्थी, वटसावित्री, हरतालिका, मकर संक्रांती, महाशिवरात्री अशा व्रतांमध्ये वाणांचं फार महत्त्व दिलेलं आहे. वाण देण्यामागील मुख्य उद्देश म्हणजेच जसं माझं सौभाग्य अखंड आहे तसंच तुमचंही राहो हीच भावना. ही परंपरा स्त्रीतील मत्सर नाही, तर एकमेकांसाठी प्रार्थना आहे. मग वाणात काय दिलं जाते? परंपरेनुसार वाणात साडी किंवा ओढणी, हळद कुंकू, सुपारी, खोबरे, धान्य, मिठाई, कंगन, बांगड्या, भांडी हे सगळं दिल्या जातात. पण लक्षात ठेवा, वाणाची किंमत नाही, भावनांची किंमत असते. वाण नेहमी स्वच्छ मनाने द्यावे. शिवीगाळी, राग टाळावे. शक्यतो सकाळी किंवा पूजा झाल्यानंतर द्यावे. देताना नम्र शब्द वापरावेत. रागात, अहंकाराने दिलेले वाण पुण्य देत नाही. वाण फक्त सुवासिनी स्त्रीनेच द्यावे. विधवा स्त्री वाण देत नाही, मात्र ती वाण स्वीकारू शकते. आज वाण म्हणजेच प्रेमाची देवाणघेवाण, स्त्रीतील आधार, संस्काराची जपणूक. ही परंपरा जपणं म्हणजेच आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं. स्त्रियांनी संक्रांतीला वाण कधी वाटू नये. संक्रांतीला वाण दिलं की पुण्य मिळतं, पण काही परिस्थितीत वाण देणं टाळायलाच पाहिजे, नाहीतर पुण्याऐवजी मनक्लेश वाढू शकतो. मकर संक्रांती हा सौभाग्य, दान आणि उत्तरायणाचा सण आहे. या दिवशी दिलेले वाण सौभाग्य वाढवते, पतीचे आयुष्य दीर्घ करते, घरात समाधान आणते. पण शास्त्र सांगते प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्थितीत वाण वाटावेच असे नाही. स्त्रियांनी संक्रांतीला वाण कधी वाटू नये. शास्त्रानुसार संक्रांतीचे वाण हे सौभाग्याशी थेट संबंधित आहे. विधवा किंवा घटस्फोटित स्त्री या दिवशी वाण वाटल्यास तिच्या मनातील दुःख वाढू शकते, जुन्या वेदना जाग्या होऊ शकतात, मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. हे पाप नाही, पण मानसिक व आध्यात्मिक संतुलनासाठी टाळावे असे सांगितलेले आहे. मग अशा स्त्रियांनी काय करावे? तीळ, गूळ, धान्य दान करावे. देवापुढे दीप लावावा. गरजूंना अन्नदान करावे. पण वाण वाटू नये. ज्यांचे पती आजारी आहे, जर पती गंभीर आजारात असतील, हॉस्पिटलमध्ये असतील, ऑपरेशन, अपघात किंवा मोठ्या संकटात असतील, अशा वेळी स्त्रीने वाण वाटणे टाळावे. कारण या काळात स्त्रीची ऊर्जा देण्यापेक्षा संरक्षण आणि प्रार्थनेकडे वळलेली असावी. शास्त्र सांगते संकटाच्या वेळी दानापेक्षा जप आणि उपासना श्रेष्ठ आहे. नामस्मरण, उपवास, दिवा, धूप हे लावावे. पण
वाण वाटणे टाळावे. तसेच मासिक पाळी चालू असल्यास परंपरेनुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कोणतीही धार्मिक क्रिया टाळावी. वाण वाटणे, देवपूजा करणे, हळदी कुंकू लावणे, धार्मिक स्पर्श याचा अर्थ अपवित्र असा नाही, तर शरीराला विश्रांती देण्याचा काळ असा आहे. मनात नामस्मरण चालू ठेवावे, देवाला मनोमन प्रार्थना करावी. नंतरचा आहे, नुकताच सूतक काळ संपलेला असेल तर. जर घरात मृत्यू, गर्भपात, प्रसूतीनंतरचा काळ असल्यास संक्रांतीला वाण वाटू नये, कारण या काळात घरातील ऊर्जा शांत स्थिर होणे आवश्यक आहे. शुद्धिविधी झाल्यावरच व्रत, वाण, पूजन करावे. मनात राग, द्वेष असेल, वाण देताना मन शुद्ध असावे, भावना पवित्र असाव्यात, आनंद आणि समाधान असावे. जर मनात राग, मत्सर, दुःख असल्यास वाण देणे टाळावे, कारण अशुद्ध मनाने दिलेले वाण पुण्य देत नाही, उलट क्लेश वाढवते. मग कोणत्या स्त्रिया संक्रांतीला वाण वाटू शकतात? शास्त्रानुसार वाण हे सौभाग्य, आनंद आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. म्हणून वाण देणारी स्त्री शारीरिक, मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या स्थिर स्थितीत असावी. पहिलं म्हणजेच सुवासिनी स्त्री. जिचे पती जिवंत आहेत, संसार स्थिर आहेत, अशा स्त्रीला सुवासिनी म्हणतात. शास्त्रानुसार संक्रांतीचे वाण सुवासिनी स्त्रीकडून दिले गेले तर ते सौभाग्यवृद्धीचे फल देते. वाण देताना मन आनंदी असावे, राग नसावा, समाधानाची भावना असावी, कारण वाण म्हणजे केवळ वस्तू नाही, मनस्थितीचे दान आहे. घरात सूतक नसेल, जर घरात मृत्यू, प्रसूतीनंतरचा काळ, गर्भपात नसेल तरच वाण वाटावे. शुद्धी झाल्यावर दिलेले वाणच धार्मिकदृष्ट्या फलदायी मानले जाते. मासिक पाळी नसेल, परंपरेनुसार मासिक पाळी असताना कोणतीही धार्मिक क्रिया टाळावी. म्हणून वाण वाटणे, हळदी कुंकू, देवपूजा या गोष्टी पुढे ढकलाव्यात. जर तुम्ही सुवासिनी असाल, मन शांत असेल, घर शुद्ध असेल, शरीर व मन स्थिर असेल, पती स्वस्थ असतील तर नक्की वाण वाटा. हे वाण सौभाग्य वाढवते, घरात समाधान आणते, संक्रांतीचे पुण्य अनेक पटीने वाढवते. वाण देणे सक्ती नाही, श्रद्धा सर्वात महत्त्वाची. परिस्थिती पाहून निर्णय घ्या, देवाला हट्ट नाही, भावना पाहिजे. संक्रांतीला वाण देणार आहात, पण योग्य वाण कसा असावा हे माहीत आहे का? आज आपण पाहणार आहोत योग्य वाणात कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात. वाण म्हणजेच फक्त वस्तू नाही, वाण म्हणजेच मनापासून केलेले पुण्याचे दान. तुम्ही जे देत आहात ते सौभाग्य, आरोग्य आणि समाधानाचं प्रतीक असते. म्हणून वाण योग्य वस्तूंनी भरलेले असणे महत्त्वाचे आहे. योग्य वस्तू काय असाव्यात? पहिलं म्हणजेच तीळ. स्वास्थ्य व सौभाग्य वाढवते, घरात संपन्नता आणते. दुसरं म्हणजेच गूळ, प्रेमाची भावना दर्शवते, कुटुंबात प्रेम व एकालता टिकवते. तिसरं म्हणजेच हरभरा, पौष्टिकतेचे प्रतीक, घरातील आरोग्य व संपन्नतेसाठी शुभ. चौथा म्हणजेच भाजीपाला, ताजगी व जीवनातील उत्साह दाखवते, नैसर्गिक व आरोग्यदायी. पाचवं म्हणजेच सुहासिनी साहित्य, जसे साडी, ओढणी, बांगड्या, कंगन, हळद कुंकू, सुपारी, खोबरे सौभाग्य व आदर व्यक्त करतात. संक्रांतीला कोणत्या वस्तू वाणात देऊ नयेत? काटेरी वस्तू म्हणजेच ते राग, द्वेषाचे प्रतीक मानले जाते. तुटलेली वस्तू अपूर्णता दर्शवते. जुनी वस्तू अशुद्धतेचे प्रतीक. शुद्ध, ताजी व पवित्र वस्तू द्यावी, म्हणजेच वाणाचे पुण्य वाढते. वाण देताना काही टिप्स बघूया. वस्तू स्वच्छ व सुंदर ठेवाव्यात. मन आनंदी, प्रसन्न असावे. देताना नम्रतेने आणि प्रेमाने द्यावे. लक्षात ठेवा, वाण फक्त वस्तू देण्याचं नामकरण नाही, ते मनापासून दिलेले पुण्य आहे. जर तुम्ही वाण वाटू शकत नसाल तर काय करावे? सर्व स्त्रिया वाण देऊ शकत नाही. विधवा, घटस्फोटित, मासिक पाळीत, सूतकात. पण चिंता करू नका, संक्रांतीच्या पुण्याचे अन्य मार्ग आहे.
पहिलं म्हणजेच तीळ गूळ देवाला अर्पण करा. देवालयात किंवा घरच्या पूजेत अर्पण करा. हळदी कुंकू तीळ गूळ एकत्र ठेवून दिवा लावा. शुभ कार्याची भावना मनातून करा. शास्त्रानुसार हे अर्पण देखील वाण देण्याइतकेच पुण्यदायी आहे. दुसरं म्हणजेच गरिबांना धान्य दान करा. जसे की हरभरा, गहू, तांदूळ, डाळी. समाजातील गरजूंना अन्नदान करा. आपल्या कृपेचा प्रसाद म्हणून द्या. यामुळे पती व कुटुंबाचे सौभाग्य वाढते. घरात शांती व समाधान टिकते. तिसरं म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य द्या. पवित्र पाण्यात तीळ गूळ फुले टाळा. मनापासून सूर्यदेवाचे आभार व्यक्त करा. यामुळे आरोग्य, संपन्नता आणि सौभाग्य वाढते. संक्रांतीच्या शुभ शक्तीचा लाभ मिळतो. परंपरा फक्त नियम नाहीत, पण अनुभवातून आलेले शहाणपण आहेत. परंपरा म्हणजेच अंधश्रद्धा नाही, ती अनुभवातून आलेली शहाणपणाची वाट आहे. याचा अर्थ नियम फक्त रिवाजासाठी नाही, त्यामागे सौभाग्य, आरोग्य, शांती व पुण्य याचे तत्व आहे. स्त्री, कुटुंब व समाजासाठी अनुभवातून आलेली शिकवण आहे. परंपरेचे पालन करताना लक्षात ठेवा, नियम अंधश्रद्धेने न पाळता मनापासून आणि श्रद्धेने पाळा. परिस्थितीनुसार निर्णय घ्या. भावना शुद्ध असावी. मन आनंदी, प्रसन्न, द्वेष राग मुक्त असावे. लक्षात ठेवा, शुद्ध मन, श्रद्धा आणि अनुभवातून आलेले नियम म्हणजेच खरे पुण्य. परंपरा अंधश्रद्धा नाही, पण अनुभवातून आलेले शहाणपण आहे. संक्रांतीच्या प्रत्येक नियम आणि प्रत्येक वाणाचा अर्थ समजून घेतल्यास पुण्याचे फळ नक्की मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.